नमस्कार. 400 बहुपर्यायी प्रश्नमालिका विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण 7वे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची यामधील 20 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेऊया. प्रश्न पहिला. दुधामधील सूक्ष्मजीव काढून टाकण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हणतात. अ. किण्वन, ब. पाश्चरीकरण, क. क्लथन आणि ड. विघटन. योग्य उत्तर आहे पर्याय ब. पाश्चरीकरण. प्रश्न दुसरा. टिंबटिंब जीवाणूपासून तयार केलेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. अ. पर्याय लॅक्टोबॅसिलाई, ब. ॲसिटोबॅक्टर, क. कोरिनोबॅक्टेरियम, ड. स्ट्रेप्टोकोकस. योग्य उत्तर आहे पर्याय अ. लॅक्टोबॅसिलाई. प्रश्न तिसरा. पूर्वी केफीर हा पदार्थ टिंबटिंब या प्राण्याच्या दुधापासून बनवला जात असे. अ. पर्याय गाय, ब. शेळी, क. म्हैस आणि ड. उंट. योग्य उत्तर आहे पर्याय ब. शेळी. प्रश्न चौथा. सफरचंदाच्या रसाचे किण्वन करून टिंबटिंब हे पेय मिळवतात. अ. पर्याय वाईन, ब. कोको, क. कॉफी आणि ड. सिडार. योग्य उत्तर आहे पर्याय ड. सिडार. प्रश्न पाचवा. व्यावसायिक बेकरी उद्योगात टिंबटिंबचा वापर होतो. अ. जीवाणू, ब. प्रोबायोटिक्स, क. संकुचित ईस्ट, ड. अमायलेज. योग्य उत्तर आहे पर्याय क. संकुचित ईस्ट. प्रश्न सहावा. कवकांपासून मिळवलेल्या टिंबटिंब ह्या विकराचा उपयोग करून शाकाहारी चीज मिळवतात. अ. पर्याय अमायलेज, ब. प्रोटीएज, क. ट्रिप्सिन आणि ड. लायपेज. योग्य उत्तर आहे पर्याय ब. प्रोटीएज. प्रश्न सातवा. इथेनॉलपासून ॲसेटिक ॲसिड तयार करताना टिंबटिंब या प्रजातीचा वापर केला जातो. अ. पर्याय लॅक्टोबॅसिलाई, ब. ॲसिटोबॅक्टर, क. कोरिनोबॅक्टेरियम आणि ड. स्ट्रेप्टोकोकस. योग्य उत्तर आहे पर्याय ब. ॲसिटोबॅक्टर. प्रश्न आठवा. डिटर्जंटमध्ये टिंबटिंब मिसळल्यामुळे मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानाला होते. अ. पर्याय प्रथिने, ब. अमिनो आम्ल, क. विकर आणि ड. स्निग्ध पदार्थ. योग्य उत्तर आहे पर्याय क. विकर. प्रश्न नववा. प्रोबायोटिक्स खाद्यामुळे आतड्यातील टिंबाटिंबासारख्या उपद्रवी सूक्ष्मजीवांचा नाश होतो. अ. पर्याय क्लॉस्ट्रिडियम, ब. लॅक्टोबॅसिलाई, क. अझोटोबॅक्टर आणि ड. सॅक्रोमायसिस. योग्य उत्तर आहे पर्याय अ. क्लॉस्ट्रिडियम. प्रश्न दहावा. क्षयरोगाविरुद्ध टिंबटिंब हे औषध प्रभावी ठरते. अ. पर्याय स्ट्रेप्टोमायसिन, ब. टेट्रासायक्लिन, क. रिफामायसिन आणि ड. बॅसिट्रॅसिन. योग्य उत्तर आहे पर्याय क. रिफामायसिन. प्रश्न 11वा. सोया सॉस बनविण्यासाठी टिंबटिंब या कवकाचा वापर करतात. अ. पर्याय ॲक्टिनोमायसिटिस, ब. सॅक्रोमायसिस, क. ॲस्पारजिलस ओरायजी, ड. कॅन्डिडा. योग्य उत्तर आहे पर्याय क. ॲस्पारजिलस ओरायजी. प्रश्न 12वा. खाद्यपदार्थात वापरला जाणारा पदार्थ अजिनोमोटो म्हणजेच टिंबटिंब आहे. अ. पर्याय मोनोसोडियम ग्लुटामेट, ब. ग्लुटामिक आम्ल, क. पॉलिसॅकराइड्स, ड. झायलिटॉल. योग्य उत्तर आहे पर्याय अ. मोनोसोडियम ग्लुटामेट. प्रश्न 13वा. जिओबॅक्टर हे जीवाणू टिंबटिंब क्षारांचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करतात. अ. पर्याय युरेनियम, ब. सोडियम, क. मॅग्नेशियम आणि ड. पर्याय अल्युमिनियम. योग्य उत्तर आहे पर्याय अ. युरेनियम. प्रश्न 14वा. तेलाचे तवंग नष्ट करण्यासाठी जे जीवाणू समूह वापरले जातात त्यांना टिंबटिंब बॅक्टेरिया म्हणतात. अ.
फिनॉल ऑक्सिडायझिंग, ब अपघटनकारी, क हायड्रोकार्बोनोप्लास्टिक, ड विघटनकारी. योग्य उत्तर आहे पर्याय क हायड्रोकार्बोनोप्लास्टिक. प्रश्न 15वा. प्लॅस्टिकच्या बाटल्या टिंबटिंब रासायनिक पदार्थापासून बनवितात. अ पर्याय पॉलिथिलीन टेरेपॅथेलाइट पॉलिस्टर, ब पॉलिमर टेट्राक्लोरोपॉलिस्टर, क पॉलिअमिनो टेट्रामरिक पॉलिइथिलीन आणि ड यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय अ पॉलिथिलीन टेरेपॅथेलाइट पॉलिस्टर. प्रश्न 16वा. मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या शहरी औद्योगिक शेती कचऱ्याचे टिंबटिंब करून मिथेन वायू मिळवितात. अ पर्याय ऑक्सिशोसन, ब विनॉक्सिशोसन, क सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन, ड अपघटन. योग्य उत्तर आहे पर्याय क सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन. प्रश्न 17वा. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे विघटन करणारे टिंबटिंब हे सूक्ष्मजीव आहेत. अ पर्याय सुडोमोनास, ब ॲसिडिफिलियम, क आयडोनेला साकिएन्सिस आणि ड जिओबॅक्टर. योग्य उत्तर आहे पर्याय क आयडोनेला साकिएन्सिस. प्रश्न 18वा. रबराचे विघटन करण्याची क्षमता टिंबटिंब या जीवाणूंच्या प्रजातीमध्ये असते. अ पर्याय ॲक्टिनोमायसेटिस, ब जिओबॅक्टर, क ॲसिडिफिलियम आणि ड ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स. योग्य उत्तर आहे पर्याय अ ॲक्टिनोमायसेटिस. प्रश्न 19वा. कचरा भरण्यास वापरले जाणारे जैव विघटनशील प्लॅस्टिक म्हणजे टिंबटिंब. अ पर्याय पॉलिलॅक्टिक ॲसिड, ब पॉलिथिलीन टेरेपॅथेलाइट पॉलिस्टर, क पॉलिअमिनो टेट्रामरिक पॉलिइथिलीन, ड यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय अ पॉलिलॅक्टिक ॲसिड. प्रश्न 20वा. उष्मांक कमी असणारा आणि मधुमेही रुग्णांना टिंबटिंब हा पदार्थ उपयुक्त आहे. अ लायकोपीन, ब व्हॅनिलिन, क इथाइल ब्युटिरेट आणि ड झायलिटॉल. योग्य उत्तर आहे पर्याय ड झायलिटॉल. प्रश्न 21वा. खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य ज्याला इसेन्स म्हणतात टिंबटिंब हे आहे. अ लायकोपीन, ब व्हॅनिलिन, क ॲस्पर्टेम आणि ड झायलिटॉल. योग्य उत्तर आहे पर्याय ब व्हॅनिलिन. अशा रीतीने प्रकरण 7वे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या प्रकरणावरील 21 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेतलेली आहे. हे प्रश्न परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील अशी मला आशा आहे.